आणि स्वागत आहे तुमचा आरोही मध्ये. तर आज आपण सांकेतिक भाषा या घटकावर जरासा चर्चा करणार आहोत. आपण आधीही असाच प्रश्न घेऊन आला होतो, पण आता दुसरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न घेऊन आला आहे. तर ते आपण समजून घेऊया. पहिल्यांदा मी प्रश्न वाचतो. जर 80 ॲट थांबा मी लिहिते. 80 जर 80 ॲट इज इक्वल टू 20 B80 बॅट इज इक्वल टू 40 तर F80 फॅट या शब्दाचे सांकेतिक रूप काय लिहाल? पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 आहेत. तर स्टार्ट करूया. तर आधी आपण ABCD लिहून घेणार आहोत आणि पुन्हा ABCD लिहून घेतल्यावर ABCDला मी जसं क्रमांक दिले तसं तुम्ही क्रमांक टाकू शकता. इथं जरा फेंट झालेला आहे, मी त्याला बदलते. आता 80 ॲट A चा क्रमांक 1 आहे गुणुले T चा क्रमांक किती आहे? 20 आहे. T चा क्रमांक 20 तर 1 गुणुले 20 इज इक्वल टू 20 येतं. तर B80 बॅट हे पण आपण लिहून घेऊया. आता B चा क्रमांक 2 आहे आणि T चा क्रमांक 20 आहे आणि A चा क्रमांक तर 1च आहे. तर आपण हे जर गुणिले केल्यावर 40 येतं. तर मग आपण यानुसार F80 फॅट हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहाल? तर मग सांकेतिक भाषेत कशा लिहाल? F चा क्रमांक किती आहे? 6. 6ला 6 लिहिलं गुणिले 1 गुणिले 20 इज इक्वल टू किती आलं? 120. तर स्पष्टीकरण पण मी सांगितलेलं आहे. तर मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.